मालवण येथील शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटेने जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात अर्ज दाखल केला होता। यावर काल सुनावणी होऊन हा अर्ज सत्र न्यायाधीश HB गायकवाड यांनी नामंजूर केलाय। पुतळा उभारणीमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आपटेचा जामीन अर्ज नाकारला गेल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे। मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे याचा जामीन अर्ज आज त्याची सुनावणी झाली आणि न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। यामध्ये जयदीप आपटेची प्रायमाफेसी इन्व्हॉल्वमेंट कशी आहे आणि त्याने हे टेंडर 2 कोटी 4 लाखाला घेतलेलं होतं आणि संपूर्ण पैसेसुद्धा त्याला मिळालेले आहेत, परंतु पुतळा उभारताना जे मटेरियल वापरलं आहे ते मटेरियल हे निकृष्ट दर्जाचं होतं आणि बांधकाम वगैरे सर्व ते निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे हा पुतळा कोसळला असं फाइंडिंग आलेलं आहे आणि त्याची इन्व्हॉल्वमेंट प्रायमाफेसी असल्यामुळं हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला। ही पहिलीच वेळ होती त्यांची की ह्याच्यापूर्वी केलेला? याच्या अगोदर चेतन पाटीलचा जामीन अर्ज सेशन कोर्टाने फेटाळलेला होता। आज ह्यांचा पहिलाच अर्ज होता जयदीप आपटेचा, तो सुद्धा फेटाळलेला आहे। साहेब आपल्यासोबत माझ्याबरोबर आमचे सहकारी रुपेश देसाई सरकारी वकील हे सुद्धा होते आणि आम्ही दोघांनी मिळून स्ट्रॉंगली अपोज केलेला आहे आणि हा अर्ज नामंजूर झालेला आहे।